युनिट फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मागील लेक्चर आपण एन्व्हायरमेंटमध्ये वॉटर पोल्युशन पाहिलं होतं की वॉटर पोल्युशन पाण्यामध्ये ट्रीटमेंट कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की रॉ वॉटर कलेक्शन किंवा स्क्रीनिंग किंवा सेडिमेंटेशन किंवा फिल्ट्रेशन किंवा इतर जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये सॉफ्टनिंग वॉटर वगैरे ते आपण पाहिलं होतं पॉईंट्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे जनरेशन ऑफ वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर कसं तयार होत आहे. जनरेशन ऑफ वेस्ट वॉटर. जनरेशन ऑफ वेस्ट वॉटर. तर वेस्ट वॉटर कशा पद्धतीने तयार होते. द लिक्विड वेस्ट जनरेटेड फ्रॉम द लिक्विड waste generated from domestic and industrial facilities is called as waste water. कि जे घरगुती पाणी आहे डोमेस्टिक वेस्ट अँड इंडस्ट्रियल वेस्ट त्याला आपण वेस्ट वॉटर त्याच्यापासून तयार होते. जनरेशन म्हणजे कशा पद्धतीने पाणी वेस्ट वॉटर किंवा वेस्ट वॉटर कसं बनवू शकतं. जे डोमेस्टिक जे घरगुती वॉटर आहे किंवा वापराचं किंवा इंडस्ट्रियल वापराचं जे पाणी आहे त्याच्यापासून जे वॉटर बनत आहे त्याला वेस्ट वॉटर असे आपण म्हणतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ सिवेज. आता जे वेस्ट वॉटर बनलेलं आहे त्यालाच आपण सिवेज असं म्हणतो की वेस्ट सांडपाणी म्हणतो आपण त्याला. टाइप्स ऑफ सिवेज. सांडपाण्याचे प्रकार कोणकोणते आहेत. टाइप्स ऑफ सिवेज. सांडपाण्याचे प्रकार. फर्स्ट आहे डोमेस्टिक सिवेज. सेकंड आहे इंडस्ट्रियल सिवेज. थर्ड आहे सॅनिटरी सिवेज. फोर्थ आहे स्टॉर्म सिवेज. ठीक आहे. डोमेस्टिक सिवेज, त्यानंतर इंडस्ट्रियल सिवेज. स्वच्छता विषयक सांडपाणी जे आहे त्याला आपण स्टॉर्म म्हणजे गटार म्हणतो. गटारचं पाणी हे स्वच्छता विषयक पाणी. स्वच्छता विषयक सांडपाणी म्हणू शकतो याला. तर जे डोमेस्टिक सिवेज जे आहे की त्याच्यामध्ये घरगुती जे बेसिनचं पाणी आहे, किचनचं पाणी आहे किंवा बाथरूमचं पाणी आहे त्याचा समावेश होईल. ते सर्व सांडपाणी जे आहे की त्याच्यामध्ये पॅथोजन्स, डायजेस्ट कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सर्व घटक असणार आहेत. त्या वेस्ट वॉटर आपण डोमेस्टिक सिवेज असं म्हणतो की त्याच्यापासून आपल्याला डायरिया किंवा कॉलेरा किंवा टायफॉइड किंवा डिसेंट्री किंवा स्किन इन्फेक्शन होऊ शकते. काय सांगितलेलं आहे की त्या डोमेस्टिक सिवेजमुळे आपल्याला डायरिया, कॉलेरा, टायफॉइड, डिसेंट्री किंवा स्किन इन्फेक्शन सारखे आजार होऊ शकतात. जे घरगुती जे सांडपाणी आहे त्याला आपण डोमेस्टिक सिवेज म्हणतो. त्यानंतर इंडस्ट्रियल सिवेज
की इंडस्ट्रियल सिवेज मध्ये प्लास्टिकचा समावेश असणार आहे, इतर केमिकल्स असणार आहे, स्क्रॅप रबर असणार आहे, इतर व्हेजिटेबल मॅटर असणार आहे. ते सर्व घटक या इंडस्ट्रियल सिवेज मध्ये असणार आहेत. जे कारखानदारी आहे त्या कारखान्यातून जे सांडपाणी बाहेर पडतंय त्या सांडपाण्याला आपण इंडस्ट्रियल सिवेज असे म्हणतो. की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रॅप मटेरियल किंवा केमिकल्स किंवा स्क्रॅप रबर किंवा व्हेजिटेबल मॅटर किंवा इतर केमिकल किंवा इतर घटक जे घटक आहेत ते सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. तर सॅनिटरी सिवेज, सॅनिटरी सिवेज म्हणजे काय तर स्वच्छताविषयक जे सांडपाणी आहे की सॅनिटरी सिवेज इन्क्लूड्स लिक्विड वेस्ट फ्रॉम डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल प्लेसेस. दिस सिवेज इज एक्स्ट्रीमली फुल. की जे गावामध्ये औषध फवारणी वगैरे केली जाते किंवा स्वच्छताविषयक टाकी धुतली जाते, टाकी धुताना स्वच्छ करताना काही केमिकल मिक्स केले जातात, तर ते जे सांडपाणी आहे त्याला सॅनिटरी सिवेज असे म्हणतो. स्टॉर्म सिवेज म्हणजे काय घटक की प्रत्येक गावामध्ये गटर आहे, गटरीचं पाणी आहे, तर त्या गटरीच्या सांडपाण्याला आपण काय म्हणतो स्टॉर्म सिवेज असे म्हणतो. की त्याच्यामुळे देखील पाण्याचं पोल्युशन होऊ शकते. हे सर्व टाइप्स ऑफ सिवेज आहेत. नेक्स्ट बघू आपण पॉइंट लिहून घ्या. Impacts of wastewater. Impacts of wastewater on the environment. Impacts of wastewater impacts of wastewater on environment, on the environment. Impacts of wastewater on environment. तर पर्यावरणामध्ये कोणकोणता परिणाम होतो वेस्ट वॉटरचा. तर सुरुवातीला आपल्याला पर्यावरणामध्ये बॅड स्मेल होऊ शकतोय. क्रिएट नसियन्स बॅड स्मेल. क्रिएट नसियन्स बॅड स्मेल. त्यानंतर पोल्यूट्स वॉटर रिसोर्सेस. पोल्यूट्स वॉटर रिसोर्सेस. पोल्यूट्स वॉटर रिसोर्सेस. थर्ड आहे एअर पोल्यूशन. एअर पोल्यूशन. फोर्थ आहे लँड और सॉइल पोल्यूशन. तर या सर्वांमध्ये पाण्याचा इफेक्ट होऊ शकतो पर्यावरणामध्ये. बॅड स्मेल की ते सिवेज वॉटर जे आहे ते पाणी त्याचा बॅड स्मेल येऊ शकतोय. पोल्यूट्स वॉटर रिसोर्सेस ते पाणी वेस्ट वॉटर जे आहे ते कुठे रिव्हर किंवा इतर ठिकाणी जाऊन मिक्स झालं त्या ठिकाणी पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते दूषित करू शकते. तर त्याच्यापासून एअर पोल्युशन देखील होऊ शकते आणि ते पाणी जमिनीमध्ये जर गेलं तर त्या जमिनीचं देखील पोल्युशन करू शकते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट्स ऑफ वेस्ट वॉटर ऑन ह्यूमन हेल्थ. लिहून घ्या पॉइंट्स. Effects of wastewater on human health. मानवी जीवनावरती कोणता परिणाम होतो तर त्याच्यापासून वेस्ट वॉटर पासून मानवी जीवनावर काय परिणाम होऊ शकतो तर मानवी जीवनामध्ये टायफॉइड सारखा आजार होऊ शकतोय. त्यानंतर कॉलेरा नावाचा आजार होऊ शकतोय. त्यानंतर फिवर ताप येऊ शकतोय आपल्याला.
त्यानंतर देशांत होऊ शकते, या पद्धतीचे अनेक जे आहेत जे अर्थ आपल्याला होऊ शकतात. त्याशिवाय जे पेस्टिसाइड जे आहेत त्याच्यापासून आपले नर्वस सिस्टीम जे आहे ते डॅमेज होऊ शकते आणि त्याच्यापासून आपल्याला कॅन्सर देखील होऊ शकतो. तर वेगवेगळे जे केमिकल्स आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत ते जर पाण्यामध्ये डिझॉल्व झाले तर आपल्या नर्वस सिस्टीमवरती इफेक्ट होईल आणि त्याशिवाय आपल्याला कॅन्सरसारखे आजार सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी वेस्ट वॉटरचे या मानवी जीवनावरती परिणाम होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस. तर ते सिवेज सांडपाणी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीने केलं जातं तर ते आपण बघू त्या ठिकाणी. सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस. सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस. सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग प्रोसेस ऑफ removing pollutants from both domestic and industrial wastewater. Industrial waste water. Thus, sewage treatment is the process of removing pollutants from both domestic and industrial wastewater. की सिवेज ट्रीटमेंट, सिवेज म्हणजे सांडपाणी, त्याच्यावरती प्रक्रिया करायची आहे. ती प्रक्रिया म्हणजे काय करायचं की त्याच्यामध्ये जे पोल्युटंट जे आहेत, जे प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण जे करणारे जे घटक आहेत ते काढून टाकायचे, रिमूव्हिंग फ्रॉम डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. जे घरगुती सांडपाणी आहे किंवा कारखान्यामधलं जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यामधलं जे घातक घटक आहेत पोल्युटंट ते काढून टाकायचे आहेत, त्यालाच आपण सिवेज ट्रीटमेंट असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रायमरी ट्रीटमेंट. एकूण 3 पद्धती आहेत त्याच्या, स्टेप्स 3 आहेत. तर पहिली स्टेप आहे प्रायमरी ट्रीटमेंट. तर प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी आणि टर्शियरी अशा 3 ट्रीटमेंट आहेत. तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये फर्स्ट आपण सस्पेंडेड इम्प्युरिटी जे आहे किंवा जे वाळू वगैरे जे आहे किंवा जे गाळ वगैरे जो आहे तो काढून टाकला जातो, त्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट म्हणतो. तिथे जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यामध्ये प्लास्टिक कचरा किंवा जो गाळ आहे किंवा वाळूचे कण असतील ते सर्व इम्प्युरिटी जी आहे ती काढून टाकली जाते, त्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट असे म्हणतो. त्यानंतर पुढची स्टेप आहे ती सेकंडरी ट्रीटमेंट. आता सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये इट रिमूव्ह dissolved and suspended biological matter. की त्या पाण्यामध्ये जे डिझॉल्व झालेले आणि तरंगणारे जे सस्पेंडेड बायोलॉजिकल मॅटर आहेत ते काढून टाकले जातात, त्याला आपण सेकंडरी ट्रीटमेंट म्हणतो. आणि लास्ट आहे टर्शियरी ट्रीटमेंट. तर टर्शियरी ट्रीटमेंट मध्ये फिल्ट्रेशन, त्यानंतर क्लोरिनेशन, त्यानंतर स्लज, त्यानंतर प्लांट न्यूट्रिएंट्स रिमूव्हल ऑफ
of plant nutrients removal of plant nutrients हे सर्व गोष्टींचा समावेश होतो. तर सीवेज ट्रीटमेंट जे सांडपाणी आहे ते सांडपाण्यावरती ट्रीटमेंट कसं केलं जात आहे की त्याची डेफिनेशन म्हणजे काय की इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग पोल्युटन जी जे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये जे घटक आहेत पोल्युटन ते काढून टाकले जातात त्यालाच आपण सीवेज ट्रीटमेंट असे म्हणतो. आता सीवेज ट्रीटमेंटच्या या 3 स्टेप आहेत. पहिले आहे प्रायमरी ट्रीटमेंट. तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये त्याच्यामध्ये जे घटक जे आहेत सस्पेंडेड जे प्लास्टिक किंवा इतर जे घटक आहेत कचरा वगैरे तो काढून टाकला जातो, सेडिमेंटेशन केलं जाते. आणि सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये त्याच्यामध्ये जे विरघळलेले जे बायोलॉजिकल मॅटर जे आहे सस्पेंडेड डिसऑर्डर मॅटर तो सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काढून टाकला जातो. आणि लास्ट स्टेप आहे ती टर्शियरी ट्रीटमेंट की त्याच्यामध्ये ते फिल्ट्रेशन केलं जात आहे किंवा क्लोरिनेशन केलं जातं. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन पावडर, ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरीन गॅस त्याच्यात मिक्स केला जातोय की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायजेस्ट कॉजिंग जो मॅटर आहे तो मारला जातोय. त्याला आपण टर्शियरी क्लोरिनेशन असे म्हणतो. त्यानंतर रिमूव्हल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. प्लांट न्यूट्रिएंट्स म्हणजे काय वनस्पती पोषक जे द्रव्य आहेत त्याच्यामध्ये आल्गी किंवा फंजाई सारखे जे आहेत घटक त्या वनस्पतीची वाढ होऊ नये असे सर्व वनस्पती पोषक घटक जे पाण्यामध्ये ते काढून टाकले पाहिजे. त्याला आपण रिमूव्हल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स असे म्हणतो. वनस्पती पोषक द्रव्ये जे आहेत पाण्यामध्ये ते पाण्यातून काढून टाकले पाहिजेत कारण की त्याच्यामध्ये आल्गी सारख्या वनस्पतींचा ग्रोथ होऊ शकतोय. तो ग्रोथ थांबवण्यासाठी आपण ते सर्व घटक त्याच्यातनं काढून टाकले पाहिजे. हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे CPCB नॉर्म्स ऑफ सीवेज डिस्चार्ज. CPCB नॉर्म्स ऑफ सीवेज डिस्चार्ज. तर त्याच्यामध्ये सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असे आपण त्याला म्हणतो CPCB. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याने काही नॉर्म्स दिलेले आहेत की त्या नॉर्म्स मध्ये त्याचे पॅरामीटर्स असणं गरजेचं आहे त्या पाण्याचे. तर ते आपण बघूया या ठिकाणी. फर्स्ट आपण पॅरामीटर त्यानंतर इनलँड सरफेस वॉटर, पब्लिक सीवेज, पब्लिक सीवेज सेवर, त्याला आपण सार्वजनिक गटर असे म्हणतो. सार्वजनिक गटर. लास्ट आहे लँड इरिगेशन. लँड इरिगेशनला आपण जमीन सिंचन म्हणतो. लँड इरिगेशन. तर फर्स्ट आहे pH. फर्स्ट अपॉन pH 5.5 to 9.0.
ठिकाणी पण तेवढाच असणार आहे 9, या ठिकाणी पण तेवढाच असणार आहे 5.5 to 9. त्यानंतर बीओडी, बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड मिलीग्रॅम पर लिटर. बीओडी म्हणजे काय तर बी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, त्याला आपण बीओडी असे म्हणतो. तर ते या ठिकाणी 30 असणार आहे, या ठिकाणी 350 असणार आहे बीओडी, या ठिकाणी 100 असेल. त्यानंतर सीओडी, सीओडी हा मिलीग्रॅम पर लिटर. सीओडी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड 250, या ठिकाणी काय नाही असणार आहे केमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे. टोटल नायट्रोजन, टोटल नायट्रोजन हा मिलीग्राम पर लिटर मध्येच असणार आहे. तर या ठिकाणी 50 असेल, या ठिकाणी देखील 50 असेल. सॉरी, टोटल नायट्रोजन या ठिकाणी 100 असेल, या ठिकाणी काय त्याची व्हॅल्यू नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑइल अँड ग्रीसचं प्रमाण त्याच्यामध्ये, ऑइल अँड ग्रीस हे पण मिलीग्राम पर लिटर मध्ये असेल, मिलीग्राम पर लिटर 10, 20 या रेंज मध्ये असेल. तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, लॉंग फॉर्म माहिती पाहिजे. CPCB चा लॉंग फॉर्म काय, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. त्यांनी काही सिवेज वॉटर जे सांडपाणी त्याचे नॉर्म्स दिलेले आहेत. तर त्याचे नॉर्म्स याकडे पीएच, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड, टोटल नायट्रोजन त्याच्यामध्ये आणि ऑइल अँड ग्रीस या पद्धतीने एवढे हे त्याची रेंज असणार आहे प्रत्येकामध्ये. लिहून घ्या. पुढील पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया नंतर.